नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे ज्योतिबा डोंगर परिसरात स्वच्छता मोहीम। महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री ज्योतिबा डोंगर तालुका पन्हाळा येथे रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथील श्री डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी तसेच रायगड भूषण श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। यामध्ये ज्योतिबा परिसरातील 8 किलोमीटरचे रस्ते, पायरी मार्ग, गावभाग तसेच 34 एकर परिसराची स्वच्छता करण्यात आली। या मोहिमेत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी भागातील 1122 स्वयंसेवक सहभागी झाले होते। यामध्ये सुमारे 35 टन कचरा गोळा करण्यात आला। या प्रतिष्ठानाच्या वतीने गेल्या 4 वर्षापासून 2000 वृक्षाची लागवड केली असून 250 ते 300 स्त्री सदस्य दर आठवड्याला या वृक्षाचे अविरतपणे संगोपनाचे कष्ट घेत आहेत। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे समाजाभिमुख प्रतिष्ठान आहे। यांच्यातर्फे वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप, निशुल्क आरोग्य निदान व उपचार, स्मशानभूमीची स्वच्छता मोहीम, नद्या, सरोवरे, कालवे यातील गाळ उपसणे आदी कार्यक्रम वर्षभर या प्रतिष्ठानातर्फे राबविण्यात येतात। या कार्यक्रमात गटविकास अधिकारी सोनाली माडकर, मंडल अधिकारी वासंती पाटील, ग्रामसेवक प्रवीण कुमार पोवार, ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे तसेच स्त्री सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी मंडळ अधिकारी वाडी रत्नागिरी वासंती पाटील। सालाबाद प्रमाणे यावर्षी ज्योतिबा चैत्र यात्रा 2026 भरलेली असून त्यामध्ये 8 ते 10 लाख भाविक आलेले होते आणि त्या दरम्यान नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंड अलिबाग यांच्या मार्फत 1500 ते 1600 स्वयंसेवक इथे हजर असून आज त्यांनी 50 ते 60 ट्रॉली म्हणजे अंदाजे 35 टन कचरा इथे संकलित केलेला आहे। त्यामध्ये अनेक प्रकारचे नारळाचे केसर असतील, प्लास्टिक असेल, विविध प्रकारच्या चहा किंवा इतर जे खाण्याचे पदार्थ असतील त्यांच्या माध्यमातून जो कचरा निर्माण झालेला होता तो त्यांनी ते आता येऊन कचरा गोळा करण्याचं काम केलेलं आहे आणि हा ज्योतिबा आणि इतर सर्व परिसर, मंदिर परिसर स्वच्छ केलेला आहे। त्यांचं काम खूप उल्लेखनीय आहे कारण इथं कचऱ्याच्या माध्यमातून अनेक रोगराई प्रसारित होण्याची शक्यता खूपच असते आणि तो कचरा संकलित करण्याचं खूप मोठ्या प्रमाणात काम त्यांनी चांगलं केलेलं आहे। धन्यवाद। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी आपण चैत्र यात्रा झाली की त्या निमित्तानं आपण स्वच्छता अभियान करतोय। जवळजवळ आज आपले 1500 सदस्य असतील। त्या योगी आज सकाळी 6:30 चालू केलेलं आहे आणि आतापर्यंत जवळजवळ संपत आलेला आहे आणि श्री सदस्य अगदी उत्स्फूर्तपणे हा सगळा कचरा, ओला सुका सगळा गोळा करायचा चालू आहे आणि सगळं कार्यभाग अगदी स्वच्छतेसाठी सगळीजण अगदी स्वतःहून त्या कार्यात सहभागी झालेले आहेत आणि येथील ग्रामपंचायत परत आपली देवस्थान समिती हिने आपल्याला सहकार्य केलेलं आहे। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।